आणि अनिश यांना कल्याणी नगरमधल्या रहिवाशांनी श्रद्धांजली वाहिली। कल्याणी नगरच्या रहिवाशांनी मानवी साखळी तयार केली। ही पब संस्कृती नको अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी। कल्याणी नगर अपघात जिथे झाला आहे त्याच स्पॉटला आपण आहोत आणि या स्पॉटला आज अनिस आणि अश्विनी यांना कल्याणी नगर मधील रहिवासी हे श्रद्धांजली अर्पण करत आहे। आज एक आठवडा पूर्ण होत आहे आणि त्याच निमित्ताने कल्याणी नगरच्या या संपूर्ण रहिवाशांनी एक साखळी केलेली आहे आणि मेणबत्ती पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। काही यंग मुलं देखील आपल्याकडे आहेत जी आता जवळजवळ 17-18 वर्षाची व्हायच्या स्टेज मध्ये आहेत। पण अशा मुलांकडून आपण जाणून घेणार आहोत हा जो इन्सिडेंट झालेला आहे, तुझं म्हणणं काय आहे? हिंदी में बोलो। क्या लग रहा है आपको? मुझे ये एक्चुअली अच्छा नहीं लगा। मैं सो रहा था और सडनली मतलब पापा बोल रहे कि किसी का क्रैश हुआ है, दोनों लोग मरे पड़े रोड पे। तो मुझे लगा कि ऐसे 17 साल के मेरे भैया, अभी उनको लाइसेंस मिले, तो मुझे लगा कि अगर मेरे भैया होते तो उनका क्या हाल होता। अगर मेरे भैया वो बाइक पे होते तो मुझे पता नहीं मुझ पे क्या बीतती। उनको पता नहीं उनको ड्राइविंग लाइसेंस कैसे मिला ही नहीं, क्योंकि 17 साल के माइनर है तो जुवेनाइल कोर्ट में उनको अच्छा सजा दिया जाना चाहिए बस। नक्कीच पालक म्हणून मुलाचे बाबा पण आपल्या बरोबर आहेत। तुम्हाला काय वाटतं हा जो इन्सिडेंट झालेला आहे, पब संस्कृती सगळी जी माजत आहे, काय म्हणणं आहे? कल्याणी नगर मध्ये तुम्ही राहत आहात, अनेक पब्स इथे चालतात, काय म्हणणं आहे तुमचं? कल्याणी नगर में पब्स रात को 2, 2:30, 3 बजे तक चलते रहता है और पुलिस का कोई एक्शन नहीं है उस पर। हम लोग ने बहुत बार ये रेस किया है KNRA के थ्रू, लेकिन कोई एक्शन हुआ नहीं है। अभी एक बिल्डर का बेटा था करके इस पे इतना एक्शन चल रहा है, बट अगर बिल्डर का बेटा नहीं होता तो कोई होता नहीं। और जो हिसाब से उसको प्रोटेक्शन मिल रहा है, ऐसा लग रहा है वो 1 हफ्ते में छूट जाएगा, बिकॉज सब जगह से उसको प्रोटेक्शन मिल रहा है। थैंक यू। तर अशा प्रकारे लोकांच्या मनात भीती पण आहे की जर पैसे असेल तर न्याय विकत घेतला जात आहे। तुम्ही जर बघू शकत असाल तर ही संपूर्ण मानवी साखळी इथे सुरू झालेली आहे आणि अनेक लोक या मानवी साखळीमध्ये जोडले गेलेले आहेत। आपल्या बरोबर काही महिला देखील आहे। ज्या प्रकारे हा संपूर्ण इन्सिडेंट झालेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बहुत ही बुरा हो गया है, तो आगे जनरेशन के लिए थोड़ा सा बेटर होना चाहिए सब चीजें, तो उसके लिए कुछ करना चाहिए। जो अंडर एज बच्चे हैं उनको वो जो दारू पीते गाड़ी चलाते हैं या इतना सारा पैसा एक टाइम पे खर्च कर देते हैं, ये सब जो पब संस्कृति है उस पर आप क्या बयान करेंगे? उस पे मैं ये बयान करूंगी कि ये संस्कृति बंद होनी चाहिए। मैं विमान नगर की रेसिडेंट्स हूँ, हम खुद इन चीज़ों से परेशान हैं। तो हमारे वहाँ पे भी, हमारे एरिया में भी ये बहुत होता है। और ये जो बोल रहे हैं कि अंडर एज बच्चों को दारू का लाइसेंस होना चाहिए, आप कोई भी पब में चले जाओ, 16 से लेके 18 के आगे तक के बच्चे को ड्रिंक सर्व किया जाता है। ये तो भी हाइप हो गया है मीडिया में। लेकिन कहीं तो ये पेरेंट का फेलियर लग रहा है आपको क्या? वो सी इन दिस केस आई विल से कि एक सराउंडिंग का भी असर होता है बच्चों पर। पेरेंट्स तो पूरी कोशिश करते हैं कि हम उन्हें एक अच्छी सीख दें एंड ऑल, लेकिन मुझे लगता है कि आप सराउंडिंग को ब्लेम कर सकते हो इन सब चीजों को। नक्कीच तर ज्या प्रकारे हे सगळं चाललं आहे याला त्या मुलांची जी संगत आहे हे देखील परिणाम करू शकतो आणि ज्या प्रकारे ही सगळी जी हा सगळा जो प्रकार झालेला आहे, हा सगळा इन्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामुळे नक्कीच आता सामान्य नागरिक हा जागृत झालेला आहे। पब सारख्या संस्कृतीला आता आळा घालण्याची गरज आहे असे अनेक प्रकार सोशल मीडियातून व्यक्त होत आहे आणि त्याच संदर्भात निष्पाप अनिस आणि अश्विनी यांचा जो बळी गेलेला आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आज या कल्याणी नगर भागामध्ये सर्व रहिवाशांनी त्यांना श्रद्धांजली घातलेली आहे। परंतु कुठेतरी पुन्हा एकदा प्रशासन काय करत आहे असा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी।